हाय, हॅलो, नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या या छानशा ब्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळीच आम्ही एस टीने निघालो होतो सोलापूरला. तर मुलांना आता सुट्ट्या लागलेल्या होत्या. म्हटलं चला 4 दिवस रिलॅक्स होण्यासाठी मी, समिधा आणि आदर्श आम्ही तिघंही ना एस टीनेच निघालो होतो सोलापूरला. सोलापूरला माझी ताई राहते, तिच्याकडेच तिनेच बोलवलं होतं. म्हटलं ये 4 दिवस. म्हटलं ठीक आहे चला. मस्त असं आम्ही सकाळी बसलो, संध्याकाळी तिच्याकडे पोहोचलो आणि इथं छानपैकी आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो बाहेर आणि हवेला. तर हा ताईचा मुलगा आहे, त्याने मात्र छान स्माईल दिली आणि इकडं ताई बसलेली होती आणि सुजल तिचा मोठा मुलगा. इथं ही आमची समिधा तुम्ही बघितलेच असेल. त्यांना कॅमेरासमोर ना कधीच कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणून आदर्शने सुद्धा तोंड कसं लपवून ठेवलं होतं आणि ताई मात्र तो चेहऱ्यावरचा हात काढत होती. तर इथं मस्त हवेला गप्पा मारत बसलेलो होतो. खूप दिवसातून आम्ही तिच्याकडे गेलेलो होतो आणि मुलांचे स्कूल, कॉलेज याच्यामुळे ना खरंच सांगते तुम्हाला ना कुठेच जायला भेटत नव्हतं. पण दरवर्षी असंच होतं. मग म्हटलं चला मुलं तरी कधी भेटणार आणि कधी मग त्यांनाही नातं समजलं पाहिजे, यासाठी कधीमध्ये असं आलं गेलं पाहिजे. त्यामुळं मुलांचाही बॉन्ड चांगला होतोच, त्यासोबत आपलाही होतो. आता इथं नेहमीप्रमाणे जशी मला पुण्याला सवय असते संध्याकाळी तुळशीला दिवा लावायची, तर इथं मी ताईला म्हटलं की मीच लावते तुळशीला दिवा, अगरबत्ती. म्हणून मी इथं दिवा लावून घेतला आणि तिचं तुळशी वृंदावन ना एवढं सुंदर होतं ना, खरंच मला खूप आवडलं. तुम्हीसुद्धा आता बघालच. हे बघा, मस्त असं तुळशी वृंदावन होतं, मला खूप आवडलं ते. तुळशीला दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि नंतर मग घरामध्ये गेले. आता एक थोडक्यात तिच्या घराची टूरसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. पूर्ण काही शूट घेतलेलं नाही आहे मी. इथं आले आणि म्हटलं चला थोडंसं आता शूट घ्यावं. इथं मुलं होती. इथं ताईचा मोठा मुलगा हा सुजल, त्याची ही रूम आहे आणि आता मुलांना काहीतरी खेळायचं होतं, तर त्यासाठीच तो इथं उनो शोधत होता. आणि आता म्हटलं चला तुम्ही काहीतरी खेळा, आम्ही इकडं थोडीशी स्वयंपाकाची तयारी करतो. हा ताईचा छोटा मुलगा विश्वम आहे. तर इथं मुलं बसले खेळायला आणि खूप दिवसातून ते एकत्र आलेले होते आणि पहिलं जसं कॅरम होते, पत्ते होते, ते खेळताना जो आनंद मिळत होता ना तो वेगळाच होता. म्हणून मुलांना म्हटलं की टी व्ही वगैरे बघण्यापेक्षा तुम्ही असे खेळ खेळा. तर इथं चौघंही उनो खेळायला बसलेले होते. मी त्यांचं इथे शूट घेत होते. नंतर मुलांना असं एकत्र बघून ना खरंच आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं. आता हे खेळ खेळत होते इकडं. म्हटलं चला आता ताईला थोडंसं किचनमध्ये आपण मदत करावी. स्वयंपाक थोडासाच करायचा होता, पण तरी म्हटलं चला थोडंसं आपण आता स्वयंपाकाला लागावं. बराच वेळ गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग थोडंसं इकडे मी किचनमध्ये आले. तर हे आहे ताईचं किचन. खूप मोठं प्रशस्त आहे आणि एकदम व्हाईट तिचं पूर्ण किचन आहे. आता ताई इथं स्वयंपाकाची तयारी करत होते. म्हटलं आता ती थोडंसं करायला लागले, आपण ही थोडीशी मदत तिला करावी. तर ताईला तुम्ही ओळखतच असाल, ती सुद्धा एक यूट्यूबर आहे. इथं सुजलला खूप छान सी ई टीला मार्क्स पडलेले होते, त्यामुळं मी पुण्यावरूनच ना केक घेऊन आलेले होते त्याच्यासाठी आणि काँग्रेस असं नावसुद्धा टाकलेलं होतं. आता इथं मुलं खेळ खेळत होते की नाही मी बघायला आले मध्येच. म्हटलं चला टी व्हीवर थोडीशी गाणी लावून द्यावी आणि मग आपण आपलं काम करत राहावं. मग टी व्हीवर गाणी लावली आणि मस्त इथं सोफ्यावर 5 मिनटं बसले. मुलं कसं खेळतात, काय खेळतात ते, कारण की खूप दिवसातून ते एकत्र आलेले होते आणि मला असं वाटत होतं की फोन बघण्यापेक्षा, हे करण्यापेक्षा त्यांनी जे असे खेळ आहेत ना ते एन्जॉय करावे. तर इकडं मी परत नंतर किचनमध्ये आले ताईला थोडीशी मदत करायला. स्वयंपाक काही फारसा करायचा नव्हता, कारण की सकाळीच ताईने स्वयंपाक केलेला होता. आम्ही दुपारी येऊ म्हणून, पण एस टीला थोडंसं लेट झालं आणि त्याच्यामुळं ना आम्हाला यायला उशीर झाला. आता इथं मी बनवणार होते भाजी आणि ताई करणार होती चपाती आणि भाकरी. तर आज काय बनवायचं भाजीला हे चाललेलं होतं, पण आता मुलांपुरतंच भाजीला बनवायचं होतं, कारण की स्वयंपाक तिचा ऑलरेडी सकाळी तिने बनवून ठेवलेला होता. वरण भात वगैरे, चपाती भाजी. तर इथं ताईचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे. जे कोणी ब्लाऊज किंवा ड्रेस शिकत असतील त्यांच्यासाठी त्या चॅनेलवर खूप छान माहिती ती देते. ड्रेस आणि ब्लाऊजची सुद्धा. क्रिएटिव्ह फॅशन म्हणून असं तिच्या चॅनलचं नाव आहे. बरेच जण ओळखतसुद्धा असतील तिला आता तुम्ही बघितल्यानंतर. इथं ती आता भाकरी करायला लागली. मी मात्र इथं माझ्या भाजीची तयारी चालूच होती. तर आज मुलांना अंड्याची भुर्जी मी इथं बनवणार होती आणि ती भाकरी करणार होते आणि चपाती. तर त्यासाठी मी इथं टोमॅटो, मिरची इथं कट करायला घेतलेलं होतं. तर स्वयंपाक करत करत आम्ही छान अशा गप्पासुद्धा मारत होतो आणि कितीही गप्पा मारल्या तर आता काही पोट भरणार नव्हतं, कारण की खूप दिवसातून आम्ही भेटलेलो होतो.
इथं आता टोमॅटो, मिरची आणि कांदा हे सगळं मी ना आता भुर्जीसाठी कट करून घेणार होते. तिने दुपारी ना मस्त अशी करडईची भाजी बनवलेली होती, आळूची वडी बनवलेली होती आणि वरण भातसुद्धा बनवलं होतं. तो तसाच स्वयंपाक होता. फक्त मुलांपुरतं ना आता मी इथं अंड्याची भुर्जी बनवणार होते आणि ती चपाती आणि भाकरी थोडीशी करणार होते. तर इकडं आल्यानंतर एवढं छान वाटत होतं. आता इथं तीच आठवण करून देत होती, की "अगं तुझं शूट आहे, ब्लॉगचं घे, कर." तर इथं ट्रायपॉडसुद्धा तिच्याकडे होता, कारण की ते एक यूट्यूबर असल्यामुळं ट्रायपॉडसुद्धा तिच्याकडे होता. स्वयंपाक वगैरे झाला. मुलांना इथं आम्ही छान जेवायला वाढलं. छान मेनू होता. करडीची भाजी, भाकरी, आळूची वडी आणि हा केक मी आणलेला होता तो. तर ती इथं चपात्या करून मुलांना वाढत होती. म्हणले, "तुम्ही जेवायला बसा, मस्त मी गरमागरम चपात्या करून वाढते." तर चला, ताईकडचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.